तर नमस्कार मंडळी, मी गीतेश आणि व्हिडिओ स्ट्रिक्सच्या आज नवीन एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. पाऊस जरा जास्त जोरात चालू झालाय, त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने व्हिडिओ काढायला भेटेल की नाही माहित नाही, पण आज आपण कव्हर करायला आलोय आजींची पाणीपुरी. आपले एक फॉलोअर आहेत, त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं होतं की तुम्ही या आणि आजींची पाणीपुरी तुम्ही नक्की ट्राय करा. तर मृण्मयीने आपल्याला सजेस्ट केलं होतं की तुम्ही ट्राय करा. सो पाणीपुरी खायला आजींची आपण आलेलो आहे आकुर्डीमध्ये. ऍड्रेस मी कम्प्लीट खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. तर आपल्यासोबत आहेत आजी, की ज्या वयाच्या 70 वर्षी देखील स्वतःच्या मेहनतीने पाणीपुरी बनवून लोकांना देतात. आणि आताच एक कस्टमर येऊन गेले, इव्हन ते पण बोलत होते की आम्ही पाणीपुरी खाल्ली तर इथलीच खातो. तर नमस्कार आजी, नमस्कार. तुमचं स्वागत आहे. तर तुमचं नाव सांगा. माझं नाव चंद्रभागा. अच्छा, चंद्रभागा आजी आहेत की आता जसं आम्हाला म्हणाल्या की 70 वर्ष वय आहे त्यांचं. तर आजी तुम्ही कधीपासून करताय पाणीपुरीचं? पहिल्यापासून हा धंदा आहे आमचा. अच्छा, आम्ही तसं नोकरी बिकरी काहीच नव्हती आम्हाला, हेच करत होतो आम्ही. म्हणजे असं नोकरी ना आम्हाला, पहिल्यापासून हा धंदाच आहे. आणि पाणीपुरी जी तुम्ही विकता आता, तर त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हीच बनवता का? हो, मीच बनवते. पातळ वाटते मसाला आणि पुऱ्या असे आचारी म्हणून करून घेते. मग फसन बिसन सगळं करून घेते आणि ते घरी म्हणजे सगळं स्वतः रेशन पिठाचं येते आमचं माल. म्हणजे टोटल पुऱ्यांपासून ते सर्व मसाले, सगळं- चटणी सगळं- सर्व आजी सगळं. आपल्या इथेच बनलं जातं. हो, बनवते. आणि सुरुवात जी झाली होती ही, हा, तर ती कोणी केली होती, कशी झाली होती? आमच्या मालकाने, म्हणजे आमच्या नवऱ्याने सगळं सुरुवात केली होती त्यांनी. त्यापासून मग मी पण करायला लागले. आम्ही दोघं जण करत होतो, तेव्हा आल्यानंतर मी एकटी करत. अच्छा, तर आजींनी म्हणजे आता जसं आजींनी सांगितलं की आधी ते दोघे नवरा बायको करायचे, पण काही कालांतराने त्यांचे जे हस्बंड होते ते एक्सपायर झाल्यानंतर त्यांनी हिंमत नाही सोडली आणि त्यांनी कंटिन्यू चालू ठेवलंय. आणि आता बाहेर जर बघितलं तर बराच पाऊस आहे, पण आजी घरात बसल्या नाहीत. आजीनी गाडी लावली आहे नेहमी सारखीच. काय काय देता तुम्ही लोकांना, काय आवडतं जास्त? पाणीपुरी आवडते, शेवपुरी, भेळ पण आवडते. आम्ही सगळं भेळ पण चांगली मटकी भेळ आहे आमची. आणि पाणीपुरी, शेवपुरी, रगडापुरी. किंमत काय? आणि भेळ 35 रुपयाला आहे, शेवपुरी 30ला आहे, रगडापुरी 30ला आहे, पाणीपुरी 20ला आहे. ऑलमोस्ट एक कमीच रेट आहे, बरोबर ना आजी? एकदम म्हणजे कोणालाही परवडेल असं रेट आहेत आजींच्या इथे. म्हणायला गेलं तर आजी, जसं आता बिझनेस आपण बघतो, बरेचसे लोक कॅफेस चालू करतात, रेस्टॉरंट चालू करतात. तर बरेच लोक वर्ष 2 वर्षात सोडून देतात का बाबा धंदा नाही होते, कस्टमर नाही येते, बंद करूया. आपलं सगळं त्याच्यावरच आहे ना. आज दुसरं काही उद्योगच नाही ना. हात केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही ना. सगळं पहिल्यापासून हात धंदा आहे आमचा. नोकरी नाही, काय नाही, काय नाही. हेच आम्ही पहिल्यापासून हे धंदा करतो. आम्हाला बनवून द्या ना, एक पाणीपुरी द्या आणि भेळपुरी. एक भेळ आणि पाणी. हा, जोरदार पाऊस लागलेला आहे आणि आजींना आपण सांगितलंय एक पाणीपुरी आणि ओली भेळ बनवायला. आजींनी तयारी सुरू केली. आता चटपटीत पाणीपुरी आणि भेळची आपण मजा घेऊया. आज जास्त वेगळ्या अँगलनी आम्हाला दाखवायला नाही मिळणार आहे, कारण जोरदार पाऊस चालू झालाय. तर मी एकदा तुम्हाला दाखवतो बाहेरून. आजींची पाणीपुरी, TTMM कॅफे आकुर्डीच्या इथे, त्याच्या एकदम जवळच आहे. 20 रुपयाला आहे पाणीपुरी, शेवपुरी 30ला आहे आणि भेळ 35ला आहे. तिखट गोड चटणी. हे तिखट आहे, हे तिखट आहे, हे गोड आहे. हे चिंच, खजूर, गुळ असतो पाण्यामध्ये. पाट्यावरच बनवतो हे तुम्ही? पाटवर बनवते. हे पाटवरला बनवलेली मिरची आणि गोड पाणी, कांदा आणि घरी शेव. शेव हे सगळं घरी काय म्हणजे. शेव पण? हो, सगळं घरी आचारीच करतो ना सगळं. शेव टाकली.
पदर सावरत सावरत आजीने पाणीपुरी बनवलेली आहे. चला ट्राय करा. कशी वाटते तुम्हाला आजींच्या हातची पाणीपुरी किंवा भेळ? खूप छान. आजीची पाणीपुरी तर ट्राय करून झाली आहे. आजीने आता भेळ बनवायला सांगितली. आजी भेळ बनवायला घ्या. हा घेतली बनवायला. आता का मुरमुरी टाकली, शेव टाकली, कांदा, चटणी. मटकी भेळ आहे आपल्या इथे. हो मटकी भेळ. हे चटणी वाटलेली चटणी आहे. काट्यावर चटणी वाटलेली ठेचा आहे. मीडियम बनवा आजी, आम्हाला हो. जास्त तिखट खायची सवय नाही. नाही नाही हो. हे चिंचेचं पाणी आहे. चिंचेचं पाणी असं सगळं ठेचा ठेचा टाकून बनवायचं. वली भेळ खा माझ्या हातची. मीडियम सांगितलेली आजींना भेळ बनवायला. एकदम परफेक्ट भेळ बनवली. आजी छान झाली भेळ. माझ्या हातची पाणीपुरी नक्की आणा. आजीच्या हातची पाणीपुरी, शेवपुरी, भेळपुरी ऑलमोस्ट अर्धा मेन्यू आम्ही ट्राय केलाय. तुम्ही कधी इथे आलात तर आजीची पाणीपुरी, शेवपुरी खायला नक्की या. आणि याच नोटवर आम्ही व्हिडिओ संपवतो. नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.